आजही कित्येक लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लास्ट इयरला ज्यांनी रिटर्न जास्त दिले तेच फंड सिलेक्ट करतात. मित्रांनो, हा पॅरामीटर आहे ना, सगळ्यात भयानक पॅरामीटर आहे. कारण तुम्ही जे आज टॉप 10 फंड बघतायत ना, तुम्ही लिहून घ्या की येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये ते टॉप 10 पैकी कदाचित 6 ते 7 फंड किंवा 8 फंड हे टॉप 10 मध्ये राहणारच नाहीये. त्या फंडने ऑलरेडी रिटर्न्स दिलेले आहेत. इट डझंट मीन की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते रिटर्न्स तसेच देणार आहेत. आणि म्युच्युअल फंड सिलेक्शनसाठी कित्येक लोक आजही हाच पॅरामीटर चूज करतात. दुसरी गोष्ट की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोक प्रत्येक स्कीमकडून 12 ते 15% एक्सपेक्टेशन ठेवतात. तर हे सुद्धा चुकीचं आहे. की ज्यावेळेस आपण एखादा पोर्टफोलिओ बनवतो, त्या पोर्टफोलिओमध्ये कदाचित 6 स्कीम, 7 स्कीम किंवा 8 स्कीम असतात. तर प्रत्येक वेळेला प्रत्येक स्कीम परफॉर्म करेल असं नाहीये. तर आपल्याला ॲव्हरेज पोर्टफोलिओ कशा पद्धतीने रिटर्न्स देतोय ते बघायचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इन्व्हेस्टमेंट करताना ओव्हरलॅपिंग रेशो आणि कॅटेगरी चेक करूनच इन्व्हेस्टमेंट करा. सेम कॅटेगरीचे मल्टिपल फंड्स घ्यायची गरज नाहीये. सो या सगळ्या गोष्टी बघून आम्ही आमच्या क्लायंटचे पोर्टफोलिओ डिझाईन करतो आणि त्याच्यानंतर आपण त्या स्कीमकडून रिटर्न्स एक्सपेक्ट करतो. सो तुम्हाला देखील अशा योग्य पद्धतीने पोर्टफोलिओ उभा करायचा असेल, योग्य सल्ला हवा असेल, तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. थँक्यू.